श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनल मध्ये। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ असे दैवत आहे की ज्या भक्ताने मनापासून श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात केली तर श्री स्वामी समर्थ त्या भक्ताच्या आयुष्याचा भार चालवत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ म्हणतात की जो करील सेवा तोच खाईल मेवा। आणि याच पद्धतीने श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आलेला भक्त याचा आयुष्याचा भार हे साक्षात श्री स्वामी समर्थ चालवत असतात। तुम्हा सर्वांना माहित आहे की श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांड नायक आहेत, जगाचे चालक मालक पालक आहेत, जगत पिता आहेत। त्यामुळे अशा देवाची जर तुम्ही भक्ती करत असाल आणि तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांनी चमत्कार दिलेला असेल, लहान असो किंवा मोठा असो, परंतु तो चमत्कार म्हणजे तुमची भक्ती स्वामींनी स्वीकार केलेलेचा एक पुरावा असतो। मग तो कोणताही चमत्कार असो, खूप लहान लहान देखील असे चमत्कार असतात, परंतु त्या स्वामी भक्ताच्या काही लवकर लक्षात येत नाही, परंतु श्री स्वामी समर्थ स्वामींच्या भक्तीमध्ये आलेल्या प्रत्येक भक्ताला चमत्कार हे देऊन जात असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या श्री स्वामी समर्थांची भक्ती करणं हे सर्वात मोठं पुण्याचं काम आहे, कारण स्वामींची भक्ती तोच भक्त करू शकतो ज्याची भक्ती स्वामींनी स्वीकार केली। कारण स्वामींच्या इच्छेशिवाय काहीही होऊ शकत नाही। स्वामींच्या भक्तीमध्ये येण्यासाठी देखील पुण्य असावे लागते, त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांच्या देखील सहमती असावी लागते। मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी एक तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा खूपच सुंदर असा अनुभव सांगणार आहे। या अनुभवातून तुम्हाला हे समजणार आहे की श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर साक्षात श्री स्वामी समर्थ हे त्या भक्ताच्या आयुष्याचा भार कसे चालवतात हे आजच्या या अनुभवातून तुम्हाला समजणार आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा अनुभव हा संभाजीनगर येथे राहणाऱ्या एका ताईंचा अनुभव आहे। तर त्या ताईंचं त्यांनी नाव सांगण्यास मनाई केलेली आहे। चला तर मग त्या ताईंचा जो अनुभव आहे ते ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया। चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मी श्री स्वामी स्वामींची खूप वर्षापासून भक्ती करते। माझा स्वामींवर खूप विश्वास आहे। एवढंच काय तर श्री स्वामी समर्थ मला माहित असतं की माझ्या आयुष्याचा भार हे श्री स्वामी समर्थ चालवत आहेत। एक वेळेस असं झालं की मी सकाळची पूजा वगैरे आटपलेली होती। माझ्या घरामध्ये माझे मिस्टर जॉबला गेलेले होते, घरामध्ये मी एकटीच होते। मग सकाळचं सर्व काही पूजा वगैरे आटपलेलं होतं आणि आजचा जी मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे हा अनुभव खूप काही दिवसाचा नाही, तर हा अनुभव हा 23 नोव्हेंबर 2024 चा अनुभव आहे, ज्या दिवशी काल भैरव जयंती होती। तर या दिवशी आलेला मला हा अनुभव होता। मी कोणतीही सेवा करायला कधीच मागे पडत नाही, तर प्रत्येक वेळी मला कोणतीही सेवा करायची म्हटलं की मला खूपच आनंद होत असतो, त्याचबरोबर उत्साह देखील वाटत असतो। आणि नेमकं याच पद्धतीने काल भैरव जयंती म्हटलं म्हणून मग आमच्या घरापासून काही अंतरावरच काल भैरवाचं मंदिर आहे, म्हणून म्हटलं की आपण तेथे जाऊन 11 वेळा काल भैरव अष्टक वाचूया आणि त्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवून परत घरी येऊया। आणि त्यासाठी सकाळी उठून सर्व काही आवरलेलं होतं, घरची देवपूजा वगैरे सर्व व्यवस्थित, स्वामी सेवा देखील केली आणि मग काल भैरवाला नैवेद्य दाखवण्यासाठी देखील मी बाजरीची भाकरी, भरीत, लिंबू, कांदा हे सर्व काही बनवून घेतलं आणि त्यानंतर नैवेद्य बांधला आणि काल भैरवाच्या मंदिरामध्ये निघाले। जाता जाता घरच्या देवाची पूजा अर्चना करून तेथेच ताट ठेवलं आणि गेली। घरी कोणीही न पूजेचं वगैरे सर्व काही साहित्य घेतलं आणि मंदिरामध्ये गेले। तेथे गेल्यानंतर देखील खूप छान वातावरण होतं, काही गर्दी देखील नव्हती। तेथे मी माझं 11 वेळा काल भैरव अष्टक म्हटलं, देवाला नैवेद्य वगैरे दाखवला, खूप चांगल्या प्रकारे देवाची पूजा केली। परंतु काय झालं होतं कोणास ठाऊक, माझं मन हे घराकडे
म्हणजे मी जिथे राहते तिकडे माझं मन ओढत होतं. म्हणजे देवाची पूजा चालली झाली खूप चांगल्या पद्धतीने, परंतु मन हे सर्व काही घराकडेच ओढत होतं. असं वाटत होतं की आपल्या घरी काहीतरी घडत आहे, असं मनामध्ये विचल विचल चाललेली होती. आणि असं वाटायचं की पटकन घरी जावं, पटकन घरी जावं, असं मनामध्ये चाललेलं होतं. पूजा वगैरे खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली, गर्दी काही नव्हती, त्यामुळे दर्शन पण खूप चांगल्या पद्धतीने झालं आणि मी घराकडे निघाले. घराकडे निघाल्यानंतर रस्ता उरकेना एवढी म्हणजे माझं मन घराकडे वळत होतं. म्हणजे प्रत्येक वेळी असं वाटायचं की घरी काहीतरी चाललेलं आहे का कोणास ठाऊक, परंतु असंच वाटायचं. मग मी घरी गेली आणि घरी म्हणजे लगबगीने तशी मी फास्टच चालत गेली, कारण मन ओढत होतं, काहीतरी झालंय असं मनामध्ये वाटत होतं. आणि घरामध्ये पोचल्यानंतर घराचा दरवाजा उघडला तर घरामध्ये धूर झालेला होता. मग मला समजेना की घरामध्ये धूर कोठून झालेला आहे, कशामुळे असं झालं. तर मी हॉलमधून पाहिलं तर तेथे काहीच दिसत नव्हतं. त्यानंतर मग मी डायरेक्ट मग किचनमध्ये गेले. किचनमध्ये म्हटलं की आता म्हणजे प्रत्येकाला वाटतं की धूर हा सर्वात जास्त निघण्याचं कारण किचनमध्येच असू शकतं. तर त्यावेळेस मी किचनमध्ये गेले, तर किचनमध्ये तिथं देवघर तिथंच किचनमध्ये आहे. तर तिथे म्हणजे माझं जे ताट होतं देवाची पूजा वगैरे केलेलंच, तर ते ताट कसं काय माहीत, परंतु ते ताट खाली पडलेलं होतं. आणि माझ्या घरामध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुका देखील होत्या, ज्या मी अक्कलकोटवरून आणलेल्या होत्या. तर त्या पादुकांची देखील माझ्या घरामध्ये पूजा मी दररोज करत होते. आणि त्या पादुका ह्या टेबलावरती ठेवलेल्या होत्या. आणि नेमकं ते ताट वरून खाली म्हणजे पूजेचं जे आरतीचं ताट होतं ते वरून खाली पडलं आणि ते नेमकं टेबलाला त्याची पंचारती वगैरे लागली आणि टेबलातून धूर म्हणजे जळायला सुरुवात झाली होती. आणि तिथूनच सर्व काही धूर वगैरे निघत होता, पूर्ण खालून टेबल वरपर्यंत जळत आलेला होता. म्हणजे असा आग वगैरे लागली नव्हती, परंतु इस्तवासारखं झालेलं होतं. आणि भयंकर धूर त्यातून असे बक 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 असा जास्त धुराचं प्रमाण वाढलेलं होतं. आणि त्या किचनमध्ये तर संपूर्ण किचन धुराने गच्च भरलेला होता. म्हणजे सुरुवातीला मला एवढं काही स्पष्टपणे दिसत नव्हतं, कारण किचनचा दरवाजा बंद असल्यामुळे पूर्ण किचन हे धुराने गच्च भरलेलं होतं. त्यावेळेस पटकन मी खिडक्या वगैरे उघडल्या आणि ती जे धूर झालेला होता, तर तुम्हाला मी दाखवू शकते की इथे श्री स्वामी समर्थांच्या पादुका ज्या टेबलावरती ठेवलेल्या होत्या त्याला देखील कशा पद्धतीने त्या थोड्या थोड्या जळालेल्या आहेत. तर तो त्या पूर्ण टेबल असा खालून पायापासून वरपर्यंत टेबल असा जळलेला होता. म्हणजे एवढंच की त्याच किचनमध्ये, आता किचनमध्ये प्रत्येक स्त्रीला माहीत असतं की त्या किचनमध्ये काय काय असतं. आपलं किचनमध्ये गॅस सिलेंडर असतो, फ्रीज असतो, म्हणजे अशा काही वस्तू असतात की त्यामुळे खूप मोठं नुकसान देखील होऊ शकतं. जरी त्या वस्तू फायद्याच्या असल्या तरी देखील अशा काही गोष्टींमुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं. तर या सर्व गोष्टी माझ्या घरामध्ये घडल्या. आणि त्यावेळेस तेथेच जिथे टेबल होता तिथेच शेजारी गॅस सिलेंडरची टाकी देखील होती आणि तिथेच शेजारी फ्रीज देखील होता. जर घरामध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुका नसत्या किंवा मी घरामध्ये स्वामींची भक्ती वगैरे करत नसती, तर काय झालं असतं कोणास ठाऊक. माझा संसार उद्ध्वस्त व्हायला काही वेळ सुद्धा लागला नसता, एवढं मोठं संकट आलं होतं. आणि कदाचित यामुळेच मला असं वाटतं की आपण घरामध्ये श्री स्वामी समर्थांची भक्ती करत होते, त्यामुळेच माझं मन हे घरी ओढत होतं. कारण माझ्या मनाला हे असं सांगत होते की घरी काहीतरी घडत आहे, हे मला वेळोवेळी वाटत होतं. जेव्हा माझं कालभैरव अष्टक वाचून पूर्ण झालं होतं तेव्हापासून माझं मन हे घराकडे ओढत होतं. मी पूजा वगैरे केली खूप चांगल्या पद्धतीने, नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर एवढ्या घाईघाईने घरी आली तर असा प्रकार घडलेला होता. परंतु माझं एक मत आहे की श्री स्वामी समर्थांची भक्ती जर तुम्ही घरामध्ये करत असाल तर स्वामी आयुष्याचा भार हे नक्की चालवणार आहेत. त्या भक्तावरती कोणतं संकट येऊ देत नाही श्री स्वामी समर्थ. फक्त तुमची भक्ती तेवढी विश्वासाची हवी आहे, तुमच्या भक्ती तेवढीच निस्वार्थ भावनेची हवी आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, काहीही असो, परंतु माझ्या आयुष्यामध्ये तुम्हीच विचार करा काय काय होऊ शकलं असतं जर मला या गोष्टीचं म्हणजे मला या गोष्टी जरी जाणवल्या नसत्या, आणि जर जाणवल्या जरी असत्या तरी मी तिकडे होती. घरामध्ये पेट धरल्यानंतर किचनमध्ये किती काय काय वस्तू असतात, तर काहीही घडू शकलं असतं, काहीही. जिथे टेबल जळत होता तेथे सर्व काही सामग्री होतीच. फ्रीज होता आणि त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे की गॅस असतो, गॅस सिलेंडरमध्ये
त्याचबरोबर फ्रीजमध्ये देखील गॅस असतो, काहीही होऊ शकत होतं, काहीही. म्हणजे मी आता त्या स्पष्टपणे गोष्टी उलगडा करू शकत नाही, कारण किचनमध्ये खूप काही वस्तू असतात. तर या अशा आगीमुळे कधी कधी तुम्ही ऐकलं देखील असेल की थोडीशी तिणकी संपूर्ण बिल्डिंग जाळून टाकत असते, खाक करत असते. परंतु स्वामी, माझे स्वामी तेथे होते आणि स्वामींनी ते सर्व काही थांबवलं होतं. तुम्हीच विचार करा, टेबलाला जळायला किती वेळ लागू शकतो, परंतु तो टेबल मी गेल्यानंतर किती वेळाने ताट खाली पडलं. कसं ताट पडलं, मांजराने पाडलं का उंदराने पाडलं का ते कशामुळे पडले याविषयी मला काहीच माहिती नाही, परंतु ते ताट खाली पडून त्या टेबलाला आग लागली. आणि टेबल तुम्हा सर्वांना माहित असतो की टेबलाचं लाकूड हे पूर्णपणे वाळलेलं असतं, त्यामुळे त्याला जाळ व्हायला जास्त उशीर लागू शकत नाही. परंतु हे सर्व काही फक्त आणि फक्त ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी थांबवलं. हा माझा 100% मला गॅरंटी आहे की साक्षात श्री स्वामी समर्थांनीच माझ्या संसारामध्ये असं विघ्न येऊ दिलं नाही. स्वामींच्या ज्या पादुका होत्या त्यांनी माझ्या घरावर आलेलं एवढं मोठं संकट स्वतःवर ओढवून घेतलं आणि ते तेथेच थांबवलं. दुसऱ्या कोणत्याही वस्तूला स्पर्श सुद्धा होऊ दिला नाही. हा चमत्कार असतो ईश्वराचा, भगवंताचा, जो प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये प्रत्येकालाच भगवंत प्राप्त होऊ शकत नसतात. त्यासाठी तेवढाच भगवंतावर, ईश्वरावर, ब्रह्मांड नायकावर, जगतपितावर विश्वास असावा. मित्र आणि मैत्रिणींनो, जिथे विश्वास असतो ना तिथे खूप काही घडू शकते. जिथे विश्वासाने जग जिंकता येते असं म्हणतात ना, ते काही खोटं नाही. कारण श्री स्वामी समर्थांवर जर तुमचा विश्वास असेल की माझे स्वामी हे नेहमी माझ्या बरोबर आहेत, तर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांना देखील तुमच्या विश्वासाला खरे उतरावे लागते. मित्र आणि मैत्रिणींनो, विश्वासाने तुम्ही काहीही केलं, कितीही थोडी सेवा केली तरी देखील श्री स्वामी समर्थ त्या भक्ताच्या प्रत्येक हाकेला धावून येत असतात. त्यामुळे विश्वास महत्वाचा आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये देखील मी खूप दिवसापासून स्वामींची भक्ती करते. मला स्वामींनी खूप लहान मोठे देखील अनुभव दिलेले आहेत, परंतु या अनुभवांपेक्षा खूप मोठा आणि त्यापेक्षा खूप परे माझा संसार वाचवला. हे माझ्यासाठी खूप महत्वाचं. स्वामींनी माझा संसार वाचवला, कारण या क्षणामध्ये काहीही घडू शकत होतं, काहीही घडू शकत होतं, परंतु माझ्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ होते आणि त्यांनी पदोपदी मला आठवण करून दिलेली आहे की मी तुझ्या बरोबर आहे. आणि जसे की स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्याच पद्धतीने स्वामी प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी होते. आणि या अगोदर देखील मला स्वामींनी खूप लहान मोठे अनुभव दिले, जसे की माझ्या दिव्यामध्ये श्री स्वामी समर्थांचा आकार येणं, वेगवेगळ्या फुलांचा, त्रिशूळाचा, वेगवेगळ्या प्रकारचे आकार हे प्रत्येक वेळी येतात. आणि या मार्फत मला स्वामी सांगतात की तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर परंतु याचबरोबर स्वामींनी मला एवढा मोठा साक्षात्कार दिला, हा माझ्यासाठी खूप मोठा आहे. स्वामी भक्तांनो, खरंच तुमच्या आयुष्यामध्ये पैसा, धनसंपत्ती, वैभव कमी असो किंवा जास्त असो, परंतु ईश्वराची साथ असणं हे मात्र खूप मोठं आहे. काही लोकांना श्री स्वामी समर्थ म्हणजे काही लोक अशी म्हणतात की तो व्यक्ती ईश्वराची भक्ती सुद्धा करत नाही, परंतु त्याच्याकडे किती धन, संपत्ती, वैभव आहे. परंतु अशा लोकांना श्री स्वामी समर्थ किंवा कोणताच देव साथ कधीच देत नाही. त्यांना वैभव तर देतात, पण सुख समाधान कधीच देत नसतात. मित्र आणि मैत्रिणींनो, वरवरचं सुख कधीच पाहायचं नसतं, कारण हे आशारामाचं सुख आहे, हे स्वार्थ आहे या सर्वांच्या पाठीमागे. त्यांना एकमेकांना दाखवण्यासाठी हे वरवरचं सुख आहे, परंतु मनाचं सुख हे सर्वात मोठं सुख असतं. ज्याच्या मन सुखी असतं, मग ते एका झोपडीमध्ये राहून सुद्धा काही लोक खूप सुखी असतात, खूप आनंदी असतात. तर हेच खरं सुख असतं आणि हे सुख मिळतं ते ईश्वराच्या प्राप्तीने मिळतं. आणि नेमकं याच पद्धतीने श्री स्वामी समर्थ आपल्या बरोबर आहेत, हे जगातील सर्वात मोठं सुख आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हाच माझा अनुभव होता की श्री स्वामी समर्थांनी माझ्यावर आलेलं संकट स्वतःवरती ओढवून घेतलं आणि माझा संसार वाचवला, माझ्या आयुष्यभराची कमाई वाचवली. हेच माझ्यासाठी खूप मोठं आणि हाच माझा मोठा अनुभव श्री स्वामी समर्थांनी मला दिलेला अनुभव होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंचा अनुभव खरोखरच खूपच काळजाला भिडणारा अनुभव होता. खूप असा म्हणजे काही शिकवून जाणारा अनुभव होता. प्रत्येक अनुभवातून प्रत्येकाने काही ना काही शिकण्यासारखेच अनुभव असतात. प्रत्येक वेळी कोणतीही बाजू असो, चांगली असो किंवा वाईट असो, परंतु जो शहाणा व्यक्ती असतो, जो ईश्वराच्या भक्तीमध्ये येतो,
ईश्वराचं नामस्मरण करत असतो त्याला प्रत्येक वेळी ही चांगलीच बाजू भेटत असते आणि अशा भक्तांना नेहमी चांगलीच लोक देखील भेटत असतात। श्री स्वामी समर्थांची लीला खरोखरच अगाध आहे। भक्ताने मनापासून श्री स्वामी समर्थांना जर हाक मारली तर स्वामी तेथे नेहमी येत असतात। जो करील सेवा तोच खाईल मेवा, नेमकं याच पद्धतीने श्री स्वामी समर्थांची भक्ती जो करेल त्याच्या आयुष्याचा भार हे साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ चालवतात। त्यामुळे त्या भक्ताला कधीही घाबरण्याची गरज नसते आणि जो स्वामी भक्त आहे, ज्याची भक्ती ईश्वरापर्यंत श्री स्वामी समर्थांपर्यंत पोहोचलेली आहे ना, तर त्या भक्ताला माहीत असते की आपले स्वामी हे नेहमी आपल्या बरोबर असतात। त्यामुळे कधीच त्यांच्यावरती कोणतंच संकट येणार नाही आणि जरी आलं तरी देखील त्या संकटाचा सामना करण्याचं बळ हे साक्षात श्री स्वामी समर्थ देत असतात। तर मित्र आणि मैत्रिणींनो, घरामध्ये ईश्वराची भक्ती होणं हे मात्र तेवढंच महत्त्वाचं आहे। कारण प्रत्येक वेळी कोणतं संकट कधी येईल, कोणत्या प्रकारे येईल आणि कशा प्रकारे त्रास देऊन जाईल हे कोणीही सांगू शकत नाही। त्यामुळे श्री स्वामी समर्थांची किंवा कोणत्याही देवाची, ज्या देवावर तुमचा विश्वास आहे त्या देवाची भक्ती मनापासून मनोभावे घरामध्ये करायची आहे। तर मित्र आणि मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी मिळून शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे। जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते। या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे। तुमचा अनुभव ऐकून जो कोणी भक्त स्वामी सेवेत येईल तर त्याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे। तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते। पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नेहमी हसत राहा, सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि स्वामींचं नामस्मरण करत राहा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।